आई गावदेवी प्रसन्न, रोनव 11, गावधनी आणि रिहाणी एंटरप्राइजेस हे 8 संघ आपल्याला खेळताना दिसतील. उद्या मेगा फायनलचा दिवस असेल. उद्या कोणता संघ, कोणते चार संघ जे आहेत ना टॉप 4 मध्ये, ते आपल्याला सकाळच्या सत्रामध्ये कळूनच जाईल दुपारच्या आसपास. तदनंतर मात्र नॉकआउट मॅचेस सुरू होतील. सध्या लीग मॅचेस आहेत. एकाच मॅच पराभूत झालात तरी सुद्धा तुम्हाला चान्स राहील पुढची मॅच जिंकण्यासाठी. मयूर आणि साईनाथ आहेत फलंदाज आणि गोलंदाज. जयेंद्र खोलात टाकला होता बॉल, फ्लिक केला बॉलला, फ्लिक ऑन द रिक्स, लॉंग चेस आहे त्या ठिकाणी. खेळाडू आहे तो, चेंडू जाईल सीमा पार, चौकार, 4 धावा. डीजे निशांत माद्रवाटी त्या ठिकाणी होते आणि म्हणूनच आम्ही म्हणतो निशांत तुम्हाला जिमला गेल्यावर जरा ट्रेडमिलवर धावत राहा. नाही, गेल्यापासून डंबल हातात घ्यायचे ना आम्ही, नुसतं बायसेप बनवायचे आहेत, स्ट्रेंथ वाढवायची नाही. फुल टॉस बॉल फ्लिक केलाय, खेळाडू नाही जात त्या ठिकाणी, चेंडू जाईल सीमा पार, चौकार. मॅचचा सन्माननीय रामजी मोकल यांना विनंती आहे आपल्या शुभ पवित्र असते मागील मॅचचा सुपरस्टार खेळाडू धीरज यांना मॅन ऑफ द मॅचचा किताब द्यायचा आहे. स्टँड अँड डिलिव्हर, व्हॉट अ शॉट, ठोकला षटकार. शेवटपर्यंत थांबले होते धीरज आणि एक प्रण लावला होता. नावामध्ये धीरज आहे, संयम ठेवला आणि संघाला सुद्धा जिंकून सोडलं. मॅच कधी कधी तराजू सारखी कधी या बाजूला कधी त्या बाजूला जात होती, परंतु धीरजने आपला धीरज नाही गमावला, हीच महत्वाची बाब झाली आणि म्हणूनच मॅन ऑफ द मॅच त्यांना किताब. आमच्या डीजेला भरपूर हलवलं जातं आज. बॅटची वरची कडा, टप्पेच लागली, खेळाडूने चांगला बॅकअप दिलाय. बराचसा कालावधीनंतर आले सिंगल, 3 मोठे फटके पाहिले आपण या फलंदाचा बॅट मधून आणि त्यानंतर आलेली एकेरी धावसंख्या पाहतो आपण 15 धावा. चौकार, चौकार, षटकार आणि सिंगल, 4 चेंडू फेकलेत आणि 15 धावा धावपटलावर पाहतोय. पुन्हा एकदा गोलंदाज ओव्हर द विकेट्स, हो स्विंग आणि मिस. अगोदरच फटका खेळले होते, बॉल थोडासा उशिरा आला, तदनंतर डॉट बॉल. या इनिंग मधील या सामन्यामधील पहिला डॉट बॉल फेकतोय गोलंदाज जयेंद्र. आपण पाहतोय शेवटचा चेंडू असेल, शेवटचा चेंडू आपल्या खात्यातील आणि पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये फ्लिक केलाय. खेळाडू आहे त्या ठिकाणी, त्यांना प्रेक्षक बनवलंय. एका टप्प्याने पार, आणखी एक येतोय, सामन्याला कलाटणी देणारा हा चौकार. पाहायला मिळेल आपल्याला त्या ठिकाणी. पहा तलाव सुद्धा आहे, त्यामुळं जे प्रेक्षक बसलेले आहात ना, किंबहुना खेळाडू म्हणतोय मी, तिथे उभे राहा. आपण एखादा चेंडू त्या ठिकाणी भिजला जाणार नाही. पहा छोट्या छोट्या गोष्टी आहेत, कदाचित आपण अडवलात तर मॅच आणखीन लवकर स्टार्ट होऊ शकतं. पहा जमलं तर करू शकता आपण, तिथे येणारा चेंडू अडवण्याचा प्रयत्न करा आपण म्हणतोय. 19 धावसंख्या धावपटलावर लागलेल्या आहेत. राजकिरण कोळी सर आमच्या समवेत जोडलेले आहेत आणि आमच्या सोबत गुणलेखन. फ्लिक केला बॉलला, हर्षद दादा ठाकूर आज सकाळपासून आमच्या समवेत जोडलेले आहेत. दुसऱ्यासाठी वळलेत, फेकी चांगली झाली, बॅकअप दिलाय चांगला, फेकी चांगली झाली होती आपण पाहिलं.
परंतु 2 धावा रोखू शकत नाहीयेत खेळाडू. 21 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावर. हाय स्कोर पाहायला मिळेल का? 21 धाव संख्या धावपटलावर पाहतोय. जिज्ञेश येतोय गोलंदाज. पहिल्या चेंडूवर दुहेरी धाव पाहायला मिळते आपल्याला. कीपर क्लोज आहेत. रनअप चुकलंय. क्रॅम्प आलाय का खेळाडूला? स्ट्रेच करा, चला पाय स्ट्रेच करा तुम्ही. पाणी पित राहा मित्रांनो. खरंच मगाशी सकाळी सुद्धा सांगितलं होतं मी, पाणी घ्या. बॉडीमध्ये वॉटर लेवल महत्वाचे. लोलवा त्याला. स्ट्रेच करा पाय. झोप मित्रा, झोपा. चला इतर खेळाडूने आपली जागा घ्या प्लीज. गोलंदाज तयार होतोय पुन्हा एकदा. क्रॅम्प आला होता बॉडी मधील. वॉटर लेवल जेव्हा कमी होतं ना, तेव्हा क्रॅम्पला तुम्हाला सामोरे जावं लागतं. गोलंदाजी करू शकतोय. फिट असाल तर नक्कीच करा, अन्यथा मात्र रिप्लेस द्या कुणाला तरी. कदाचित रिप्लेस केलंय. नाही जमणार गोलंदाजी करायला. चांगला निर्णय आहे हा. 21 धावसंख्या लागल्या धावपटलावर. आपण पाहतोय मयूर स्ट्रायकरला खेळाडू. 5 मध्ये 17 बनवल्यात आणि साईनाथ त्याला साथ देतोय. ओपनिंग स्टँड चांगला बनवलाय. याच रन रेटनी गेला तर 90च्या आसपास धावसंख्या कदाचित होऊ शकतात. एक 18 ते 19 सरासरी पाहायला मिळते आपल्याला षटकाच्या मागून. परंतु एक छोटा गोलंदाज पुन्हा एकदा येतोय. वय वर्ष कमी आहे. कमबॅक करावं लागेल. पॉवर प्लेचं षटक एखाद्या रिप्लेस गोलंदाजाला देताना सुद्धा यावेळी धाडसी निर्णय घेतलाय कर्णधारांनी. दुसऱ्या बाजूनं मयूरच्या मनामध्ये आता लाडू फुटले असतील. समोर गोलंदाज. ओव्हर पिच बॉल. स्टँड अँड डिलिव्हरचा मोठा फटका. षटकार साधावा. तर 27 धावा. पुढील बॉल ऑप्स्टमच्या बाहेर. बॉल कट केला. मिस्टामिंग स्ट्रोक आहे. ओ मिसस्पीड झाली पहा त्या ठिकाणी. एकेरीला दुहेर मध्ये इझी. आता मात्र कन्वर्ट केले जाणार. 27 + 2 29 धावा. 29 धावा. 3 चेंडू झालेले आहेत. पहिला चेंडू दुहेरी, त्यानंतर गोलंदाज चेंज. उर्वरित 5 चेंडूसाठी हा गोलंदाज पाहतो आपण. आराध्य येतोय. ऑप्स्टमच्या बाहेर स्वीप केलाय. खेळाडू आहे त्या ठिकाणी. ओ कॅच सुटली पा. कॅच सुटली. घेणं गरजेचं होतं मित्रा. हा झेल जर घेतला असता आराध्याच्या नावावर विकेट्स लागले असते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मयूर सारखा खेळाडू बाद झाला असता. परंतु नाही घडलं तसं. झेल सुटला जातोय आणि आता मात्र दडपण मध्ये असेल तो खेळाडू आणि त्याचबरोबर आराध्य सुद्धा. जवळपास जाड्यामध्ये अडकवलं होतं. 30 धावा धावपटलावर लागल्यात. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. पॉवर प्ले मधला आपण पाहतो दुसरं षटक. लोवर फुल टॉस बॉल. मिस्टामिंग स्ट्रोक. एक धाव घेतली. दुसऱ्यासाठी वळण्याचा प्रयत्न. दुसऱ्यासाठी वळलेत. ओ गुड फिल्डिंग. चांगलं या ठिकाणी पहा गॅदर केला बॉल आणि आराध्यनी मात्र विकेट्स फायनली मिळवलेली आहे. इथून खेळाडू धावबाद.
बाद 31 धावा. नाही 32 धावा झाल्यात, माफी असावी. एक बाद 32 धावा. चला टीम मीटिंग घेऊ नका मित्रांनो, अजून एक इनिंग खेळायची आपल्याला. सेकंड इनिंगला जी गोलंदाजी करताय ना, तुम्हालाच फलंदाजी करायची आहे. नुकसान तुमचंच आहे मित्रांनो. तुम्हालाच नंतर चेंडू बॅटला मिडल करणं थोडंसं कठीण जाईल. डीजे निशांत आहेत, षटकार चौकार मारू शकतात ते. क्षेत्ररक्षण ते सुद्धा सजवतात. कीपर क्षेत्ररक्षण सजवतोय, गोलंदाज सजवतोय, लॉंग ऑनचे खेळाडू सजवतायत. बत्तीस धावा झालेले आहेत. चला मॅच चालू होईल. नवीन गोलंदाज ओव्हर द विकेट्स. समोर टाकला होता बॉल, ताकद प्रचंड लावली, फटक्यामध्ये आहे वजन, धावा मिळतील अर्धा डझन. ठोकला षटकार. पहिलाच बॉल खराब बॉल फेकला. विकेट्स घ्यायची गरज नाहीये मित्र आपल्याला. बॉल डॉट कसे येते याकडे फोकस करा तुम्ही. विकेट्स घेण्याच्या नादामध्ये ओव्हर पिच फेकला, त्यावर मोठा फटका, षटकार पाहायला मिळाला. स्वागत केलंय फलंदाजानं, गोलंदाज अगदी स्वॅग मध्ये. बॅकफुटला जाऊन कट काढण्याचा प्रयत्न, कदाचित आवाज कानापर्यंत पोहोचलाय गोलंदाजा. हे चेंडू फेकायचे आहेत तुम्हाला. विकेट्स महत्वाचे नसतात मित्रांनो. 6 चेंडू आपल्याला फक्त एका स्पेलमध्ये मिळतात. त्यामधले 2 चेंडू जर तुम्ही चांगले हाताळलात ना, नंतरचा जो प्रेशर असतो ना ऍज अ बॅट्समन असतो. त्यामुळे पहिलं चेंडू कुठल्याही फॉर्मॅट असू द्या, पहिलं 2 चेंडू आहेत ना तुमचे बेस्ट फेका. त्यामधला पहिला चेंडू खराब फेकला, दुसरा चेंडू चांगला हाताळलाय. आणखीन एक चांगला बॉल आहे. हिटिंग झोन पासून चांगला, ही लाईन चांगले जरी वाईट असलं ना तरी सुद्धा मी म्हणेन, कारण हिटिंग झोन पासून चांगला बॉल आहे या ठिकाणी. एखाद दुसरा वाईट जाऊ शकतो, परंतु इथूनच चेंडू डॉट येऊ शकतोय, किंबहुना बॅटची टॉपेज सुद्धा लागू शकतोय. टच अँड गो निर्णय होता. पंचांच्या माध्यमातून इशारा येतोय, व्हाईट बॉल आहे. पहिला चेंडू षटकार लगावल्यानंतर फलंदाजे मनसुबे हेच असतील आता साईनाथ यांचे, की षटकाला पुन्हा एकदा मोठं बनवण्याचा प्रयत्न असेल. 39 धावसंख्या पाहतोय. चांगला बॉल आहे, खोलात टाकला होता बॉल, खोदून काढला अक्षरशः. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, उचल फेक झाली, एकेरी धाव. कमबॅक केलंय पुन्हा एकदा गोलंदाजानं. हेच म्हणतोय मी मगासपासून, विकेट शोधू नका तुम्ही. जर डॉट बॉल फेकलेत ना, विकेट तुम्हाला शोधवता येईल ॲज अ बॉलर, कारण फलंदाज तिथून चूक करतील. चांगला चेंडू फेकायचा आहे, कानमंत्र चालू आहेत, आकोई आकुमे इशारे चालू आहेत. गोलंदाजाला सगळं काही सांगितलं जातं, परंतु गोलंदाज डॉट बॉल फेकल का? पुढील बॉल, आणखीन एक चांगला बॉल. गोलंदाज सुद्धा सरप्राईज होते. चांगला बॉल होता, परंतु फलंदाजचा काहीच इशारा आला नाही. आणि इथून मात्र आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. कमबॅक केलंय. जो षटकार लगावला होता ना, ऍज अ बॉलर कमबॅक केला तुम्ही, एवढंच म्हणून मी. इथून चूक आता अपेक्षित नाहीये तुमच्या बाजूनं. अजूनही 2 चेंडू तुमच्या खात्यामध्ये आहेत, ते चेंडू चांगले हाताळू शकता का, हा प्रश्नचिन्ह उभा राहिलाय. 8 धावसंख्या खर्च केला, धावसंख्या 40 लागली स्कोर कार्डवर. चांगला बॉल आहे, कट केला बॉलला, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. मगाशी त्यानं षटक हाताळलं. डीपेक्षा कव्हरला खेळाडू प्रचंड वेगाने चेंडूवर आला. आणखीन एक सिंगल. 9 धावसंख्या पाहतो आपण. शेवटचा बॉल असेल, तिसरा षटका दिला आपण पाहतोय. गोलंदाज पहिला चेंडू षटकार, त्यानंतर मात्र कमबॅक. 2 डॉट बॉल आले, 2 सिंगल, एक वाईट सुद्धा. 9 धावसंख्या खर्च करत 9. शेवटचा बॉल आहे. गोलंदाज विनेशच्या माध्यमातून पाहतोय. विनेश एक अष्टपैलू खेळाडू आहेत. समोर टाकला होता बॉल, स्वतः संधी आहे, कॅच अँड बॉलची संधी. गुड कॅच, रिअली गुड कॅच. कपिल देव सरांची आठवण करून देणारा आणि अग्रेशन पाहायला मिळालं. धक्का क्रमांक आपण पाहतोय, दुसरा खेळाडू झेल बाद.
चला स्पीडअप करा बॉयज, वेळ खर्च करू नका. पहा पुन्हा एकदा ऍज अ फिल्डर पुन्हा एकदा तुम्हाला सांगतोय, आठवण करून देतोय, महत्वाचं म्हणजे यानंतर फलंदाजी तुम्हालाच करायची आहे. त्यामुळं जेवढा वेळ तुम्ही खर्च कराल ना तेवढं तुमचं नुकसान असेल. कमबॅक केलं. फायनली जी बॅटल लागली होती ना बॉलर बिटवीन बॅट्समन, ती जिंकली गोलंदाज विन एशिया अष्टपैलू खेळाडून. जिग्नेश यांचे वडील आहेत आणि स्ट्राईक एंडला खेळाडू येस स्ट्राईक एंडला आहेत. पिता पुत्र पहा एकाच संघामध्ये होते. मागाशी ज्याला क्रॅम्प आला होता ना जिग्नेश, त्याचे वडील या तिकडे पाहतो आपण. चला पंचांना विनंती करतो मॅच चालू करा आपण. मनोज गोलंदाज पाहतो आपण चौथं षटक हाताळण्यासाठी. समोर टाकला होता बॉल, मिस्टामिंग स्ट्रोक कॅच अँड बोलचे हो. इथे मात्र पहा बॅक टू द बॉलर. सुवर्ण संधी होती परंतु नाही एक्सेप्ट नाही केलं. फ्री होम डिलिव्हरी होती. गोलंदाजाने सांगितलं नाही मी ऑर्डरच केली नव्हती, मी एक्सेप्ट करणार नाही, आणि इथे मात्र झेल सोडला जातोय. या सिंगल डबल रन आहेत ना त्या सेकंड इनिंग मध्ये तुम्हाला फायदेशीर ठरतायत. चूक झाली, गोलंदाज सुद्धा नाराज आहेत, मिस जजमेंट झालं. झेलच्या रेषेखाली येऊच शकले नाही मित्र म्हणेन गोलंदाज, आणि इथून मात्र पहा आपण पाहतोय धावा मिळतील. एक धावसंख्या 42. तिसऱ्या षटकामध्ये थोडस आपण पाहतोय आळ्या घालण्यामध्ये सक्षम राहिले. चला वेळ खर्च करू नका मित्रांनो, अजूनही 5 षटकं खेळायचे आहेत तुम्हाला. 2 षटकानंतर तुम्हाला सुद्धा अंधार जाणवेल या ठिकाणी, चूक तुमची असेल मग ती, एवढंच म्हणेन मी. क्लीन बोल्ड, यू मिस, आय विल बी डेफिनेटली फर्निचर डिस्ट्रॉय. खेळाडू त्रिफळाचित बाद. स्पर्धा आपण पाहतोय नावेखाडी प्रीमियर लीग. 3 पाडे आहेत गावामध्ये. मधील पाडा, उत्तर पाडा आणि मोठा पाडा. ओके, मधील पाडा, मधला पाडा. येस मधला पाडा. 2 पाडे मला नक्कीच माहित होते. शिवम येतो नवीन फलंदाज. लेंथवर बॉल आदळला होता, टॉपेच लागली का नाही, किपरच्या हातातून बॉल निसटला. कमबॅक केलंय पहा या गोलंदाजानं. पहिल्याच बॉल पासून संधी निर्माण केली, स्वतःनेच संधीचं सोनं कडलं सोडून दिला, परंतु त्यानंतर कमबॅक केलंय. या षटकामध्ये पहिल्या चेंडूवर कॅच सोडली, सिंगल आली, त्यानंतर विकेट्स आणि पुढील चेंडू सुद्धा डॉट. 3 मध्ये 1 धाव खर्च केली आणि 1 विकेट सुद्धा. त्या पद्धतीचा फटका आणि खेन एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. हा प्रेशर आहे. चांगली गोलंदाजी, चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला. रोखून ठेवलंय, थांबून ठेवलंय. फलंदाजाच्या पायामध्ये जणू का आता बेड्या घातल्यात असं पाहायला मिळतं. सत्र धावसंख्या 42. 3 गडी बाद. 3.4 चेंडूचा खेळ संपला जातो. 5 षटकांची मॅच आहे. अवघे 8 चेंडू आहेत. 8 मध्ये किमान तुम्हाला आता 18 बनवाव्या लागतील. 55-60 धावसंख्या बनवल्यात ना तर कुठेतरी सेफ झोन मध्ये जाऊ शकता तुम्ही. समोर टाकला होता बॉल, अपस्टमच्या बाहेर चेंडू टाकला होता, हिटिंग झोन पासून लांब. आणखीन एक डॉट बॉल. क्या बात आहे. एक्सपिरियन्स इज अ बेस्ट टीचर. अनुभव हा आयुष्यातला महत्वाचा गुरु असतो, आणि तो अनुभव या ठिकाणी पणाला लावताना हे गोलंदाज पाहायला मिळतात आपल्याला. नाव आहे मनोज, काम आहे फलंदाजाला शांत ठेवण्याचं. ते केलंय या क्रीडांगणावर, घरच्या मैदानावर. आज गोलंदाजी चांगली केली. हा चेंडू डॉट येणार का. अपस्टमच्या बाहेर एज लागली, विकेट्स. व्हॉट अ बॉलिंग. आणखी एक चांगला झेल. हा खेळाडू अग्रेशन दाखवते पहा. छोटा पॅकेट बडा धमाका. षटक हाताळला, जवाब चेंडू फेकले 6, विकेट्स मिळवल्या 2 आणि रन खर्च केली अवघी 1. गोलंदाजी आवडली असेल टाळ्या होणं गरजेचं आहे. ला जवाब गोलंदाजी.
आजच्या दिवसातील माझ्या नजरेतली सगळ्यात बेस्ट बॉलिंग फिगर आहे. लाजवाब गोलंदाजी आणि ती सुद्धा कधी आली मित्रांनो पहा. चौथ्या षटकामध्ये ज्यावेळी राजकिरण सर खऱ्या गोलंदाजावर आक्रमण केलं जातं. स्लॉग ओव्हरचं षटक होतं. लाजवाब आणि खेळाडू पहा तो छोटा खेळाडू मला कळलंच नाही त्यानं एवढं अग्रेशन का दाखवलं. गोलंदाजाने अग्रेशन दाखवलं असं कळलं असतं आम्हाला. चला मित्रांनो पहा पुन्हा एकदा सांगतोय वेळ खर्च करू नका आपण. विशाल मात्रे शेवटचं षटक स्लॉग ओव्हरचं षटक. क्या बात आहे. 4 खेळाडू बाद 42 धावा झाल्यात. 42 धावा 4 खेळाडू बाद. वैभव मात्रे नवीन खेळाडू आपण पाहतोय. नॉन स्ट्राईक एंडला आणि स्ट्राईक एंडला आपण पाहतोय राहुल कडू. साईनाथ आपण पाहतोय स्ट्राईक एंडला. हो फिरून खेळलेत खेळाडू आहेत त्या ठिकाणी. मगासपासून जणू काय नजर लागली फलंदाजी करणाऱ्या संघाला. आणखीन एक खेळाडू झेल बाद. काय सुरुवात झाली पहा. मगाशीचं जे षटक आपण पाहिलं चौथं क्रमांकाचं लाजवाब षटक आतळलं. अवघी 1 धाव आणि 2 विकेट्स आणि त्याच गोलंदाजच्या पावलाच्या खुणांवर जणू काय गोलंदाज गोलंदाजी करतोय. त्यांच्या जणू काय पाऊल खुणा उठल्यात आणि त्याच पावलांवर पाऊल टाकत ही गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळतोय. गुड बॉलिंग चांगली गोलंदाजी. मागच्या 7 चेंडूमध्ये प्रॉपर डॉमिनेट केलंय गोलंदाजी करणाऱ्या संघानं असं म्हणावं लागेल. विशाल कसबे 42 वर 3 खेळाडू बाद झालेले आहेत बॅक टू बॅक आपण पाहतोय. टप्पा बॉल होता फटका फसलाय. आणखीन एक खेळाडू झेल बाद. तू चल मैं आया. आणखीन एक खेळाडू झेल बाद. शेवटचा बॉल आहे या पूर्वार्धामधील आपण पाहतोय. सिंगल पाहायला मिळते आणि इथून मात्र इनिंग संपुष्टात. काय कमबॅक केलंय. धाव संख्या
48 आणि 49 आव्हान आहे. 48 धाव संख्या धावपटलावर लागलेली. चला 30 चेंडू 49 धावा. लगेचच या ठिकाणी आपण फलंदाज पाठवून द्या. स्पर्धा आपण पाहतोय श्री गणेश क्रिकेट क्लब नावेखाडी आयोजित नावेखाडी प्रीमियर लीग 2025 चौथं पर्व, ज्यावर तुम्हा आम्हाला सगळ्यांनाच आहे गर्व. आज चांगला खेळ सर्व खेळाडूंच्या माध्यमातून या ठिकाणी पार पाडला, त्याबद्दल करूया आपण कौतुक. ग्रामस्थ मंडळ नावेखाडी आणि त्याचबरोबर सर्व आयोजक आणि संयोजकांचं सगळ्यांचंच कौतुक आणि सगळ्यांचंच या ठिकाणी आभार व्यक्त केलं जाणार. वैयक्तिक कुणाचंच नाव या ठिकाणी घेतलं जाणार नाही. वेळ कमी आहे, परंतु ज्यांनी ज्यांनी या स्पर्धेला हातभार पण कौतुक करूया. कारण स्पर्धेचं आयोजन आपण पाहतो, अतिशय चांगली स्पर्धा, व्यावसायिक समालोचक, व्यावसायिक पंच सुद्धा पाहायला मिळतात. त्यामुळं गावातील प्रथम नागरिक आपण पाहतोय आदरणीय सरपंच आमचे गोट्याबाई, त्यांचं सुद्धा आपण खऱ्या अर्थानं लाडाने प्रेमाने आम्ही म्हणतो त्यांना. विद्यमान सरपंच आहे, त्यांचं सुद्धा आपण करूया खूप खूप कौतुक. आणि बरेचसे आमचे अदृश्य हात आहेत, त्यांचं सुद्धा आपण करूया कौतुक. आज बऱ्याचशा मान्यवरांनी या ठिकाणी हजेरी सुद्धा लावली होती, त्या मान्यवरांचं सुद्धा आपण करूया खूप खूप कौतुक आणि आभार सुद्धा. शेवटची इनिंग आहे, शेवटची 5 षटकं. कुठे जाऊ नका, स्पर्धा पाहत राहा. नाविखाडी प्रीमियर लीग तुर्तास थांबतोय आणि या स्पर्धेत सुद्धा रजा घेतोय. धन्यवाद, थँक्यू. सूरजजी ठाकूर आपणास की आपण आज ज्यांचा आवाज आपण ऐकलात ते म्हणजेच बोरखारचे एक जबरदस्त व्यक्तिमत्व देवजी डाके यांचा आपण आदरातिथ्य करूया, सन्मान करूया. आजच्या दिवसामध्ये ज्यांचं आपण सुंदरसं समालोचन ऐकलं, तर देव डाकी थँक्यू व्हेरी मच. आमचे मित्र आहेत, परमित्र आहेत देव डाकी सर, आणि आमच्या विनंतीला मान देऊन आलं, त्यांचे मी खरोखरचं अंतकरणापासून आभार व्यक्त करीन. तर प्रेझेंटेशन बॉक्समध्ये प्रवीण कडू यांच्या विनंती असेल आपण जावं. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये प्रवीणजी कडू आपणास विनंती असेल आपण देवडाके सरांचा आदरातिथ्य सन्मान करूया. आपण स्क्रीनवरती पाहतोय आजच्या दिवसामध्ये ज्यांचं अतिशय सुंदर समालोचन आपण ऐकलं आणि सर्वच खाडीगावच्या प्रेक्षकांनी मात्र ज्यांना प्रेम दिलं, आमचे आदरणीय परममित्र श्री देवडाके सरांचा सन्मान आपण पाहतोय. निश्चितच एक जबरदस्त व्यक्तिमत्व, दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस म्हणजेच आमचे परममित्र देवडाके सर, ज्यांचा आवाज आपल्याला सर्वांनाच ऐकायला मिळाला आणि प्रेक्षकांनी पसंती दिली या आवाजाला, हे खूप महत्वाचं असतं. सन्मान करतोय आपण आमचे आदरणीय मित्र देवडाके सर. थँक्यू व्हेरी मच, तुम्ही आज वेळात वेळ काढून आलात आणि या स्पर्धेला 4 चांद लावलेत, त्याबद्दल आपले आभार. जाऊया मॅच कडे. इथं मात्र 30 चेंडू आणि 49 धावांची गरज आहे. 30 चेंडूंमध्ये 49 धावा होतील की नाही. उद्या पहिली मॅच नील 11 आणि रुबी 11. आपण तयार राहायचं बरोबर 9 वाजता. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू खेचलाय जरूर. सचिन ठाकूर आहेत तिकडे, एक धाव मिळेल. बरोबर 8:45 वाजता रिपोर्टिंग करा. उद्या 9 ला मॅच चालू होईल. तर आयोजकांना विनंती असेल आपण लाईव्ह डीजे आणि पंच यांनाही आपण बरोबर टायमिंग द्या, जेणेकरून कोणत्याही प्रकारचा उशीर विलंब होणार नाही याच्याकडे आपण लक्ष देऊया. कारण भरपूर मॅचेस उद्या खेळवायचे आहेत. आज भरपूर कमी मॅचेस झाल्या, फक्त आणि फक्त 6 मॅचेस झाल्या. आज खरं तर 7-8 मॅचेस होणं गरजेचं असतं. 49 धावांचा चेस आहे. यावेळेला चांगला फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक त्या बाजूला नाहीये, पण सचिन ठाकूर ऐकणाऱ्यांपैकी नाहीये. भरपूर प्रयत्न केले सचिन ठाकूर यांनी, प्रयत्न झालेत अयशस्वी. आलाय चौकार. थँक्यू व्हेरी मच देव सर, आपण आलात. आपल्या अंतकरणापासून आभार पुन्हा एकदा. 49 धावांचा चेस करताना आपण जर पाहिलं
तर निश्चितच गोलंदाज शिवमला मात्र दुसऱ्या चेंडूवरती चौकार लगावलाय तो म्हणजेच विनेश. चांगला ड्राईव्ह पाहायला मिळाला, कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाला. खोलवर टप्प्याचा चेंडू आहे परंतु कनेक्शन चांगलं केलंय, फ्लिक केलंय आणि रिस्कला मात्र वळवली. चेंडू पुन्हा एकदा येईल, बॅक टू बॅक चौकार. तर उद्या जर रिपोर्टिंग आपण पावणे 9ला नाही केली, जर 9ला मॅचेस सुरू नाही झाल्या तर मात्र नंतरच्या मॅचेस आपल्याला सर्व 4 ओव्हरच्या पाहायला मिळतील. जर मॅचेस चांगल्या खेळायच्या असतील तर वेळेवरती रिपोर्टिंग करा. फुलटॉस चेंडू होता, बॅटची आतली कडा घेऊन मात्र चेंडू पायावरती आदळला एक फलंदाजाच्या. इथे मात्र एक निर्धाव चेंडू पाहायला मिळालाय. पहिला चेंडू 1 धाववाली, नंतरचे दोन्ही चेंडू 2 चौकार पाहायला मिळाले. चौथा चेंडू मात्र बऱ्याच उशिराने एक निर्धाव चेंडू पाहायला मिळालाय. 26 चेंडू 40 धावांची अजूनही गरज आहे. उपस्थित सर्व क्रीडा रसिकांचं मी गव्हाणचा आवाज राजकिरण कोहली सर्वांचं अंतःकरणापासून सहर्ष स्वागत करतोय. आज रामबागमध्ये मी जस्ट फेरफटका मारल्यानंतर पाहायला मिळाला बऱ्याचशा नावाखालीच्या महिला चांगले चांगले उद्योग मात्र उभारलेत. फटका हवेमध्ये आहे, झेलखाली क्षेत्ररक्षक येईल का, स्वतः गोलंदाज, कोणत्याही प्रकारची चूक नाही. इथं मात्र गोलंदाज पाहिलं तर शिवम स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगली कॅच पकडतोय, गडी बाद. आणि आपण ऐकलं की रामशेठ ठाकूर साहेबांच्या आशीर्वादानं मैदान गाजवलं, परंतु आज रामशेठ ठाकूर साहेबांचा वरदास्त ह्या संपूर्ण नगरीवरती आहे आणि निश्चितच त्यामुळे आपण ही रामबाग पाहतो. मग या रामबाग मध्ये आलेल्या सर्वच प्रेक्षकांसाठी आपल्या गाववाल्यांनी जी जी स्टॉल उभारलेत, खरोखर त्यांचं मी कौतुक करीन त्या सर्व गाववाल्यांचं. कारण घरातली ज्या ज्या वेळेला महिला पैसे कमवून आणेल ना, त्या त्या वेळेला ते घर आपण पाहू शकतो पूर्णपणे संपूर्ण होत असतं. कारण एका चाकाने कोणती गाडी चालत नसते. इतके वर्ष आपण काय पाहिलं तर एक नवरा कमवून आणेल आणि संपूर्ण घर खाईल, असं नको व्हायला. कुठेतरी दोन्ही बाजूने उत्पन्न असणं खूप गरजेचं आहे. ऑफस्टमच्या बाहेर काय गतीने चेंडू फेकलाय, अप्रतिम चेंडू. पुन्हा एकदा त्या विषयावरती येईन का, तर मुलगी शिकली प्रगती झाली आपण म्हणतो, त्याहूनही महत्वाचं असेल ज्या ज्या घरातील स्त्री कमावते ना, ते घर कधीही बॅकफुटलं नसतं. म्हणून तर आपण म्हणतो आयुष्य असो किंवा क्रिकेट, बॅकअप खूप महत्वाचा आहे. मग ज्या ज्या महिलांनी नवऱ्यांच्या पगाराला बॅकअप दिला अशा पद्धतीने ते घर सुखी झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय. इथं मात्र पाहिलं तर पहिल्या षटकांच्या अंती धावसंख्या लागल्यात त्या म्हणजे 9, एक गड्याच्या मोबदल्यामध्ये, ज्याच्यामध्ये आपण पाहिलं तर बाद झालाय तो म्हणजे विनेश, त्याने 2 चौकार ठोठावले होते, तो गडी मात्र बाद झालाय. प्रारंभिक फलंदाज रणधीर कडू एका धावेने खेळतोय, तर जयेंद्र ठाकूर मात्र आतापर्यंत आपलं खातंही खोललं नाहीये. नवीन गोलंदाज आपण पाहतोय, गोलंदाजीच्या बोल्यावरती निश्चितच मयूर ठाकूर. मित्रांनो, सांगताना आनंद होतोय की आपला आगरी आणि कोळी असं एकमेव समाज आहे ज्यांच्या घरामध्ये मुलगी जन्माला आली ना तर दुःख कधी होत नाहीये. उलट त्या मुलीच्या लग्नासाठी, मुलगी जन्मल्यापासून त्या मुलीच्या लग्नासाठी सोनं बनवणारा एकमेव जर कोणता समाज असेल तो आपला आगरी कोळी समाज आहे. खरोखर टाळ्या दिल्या पाहिजे अशा समाजासाठी, खूप महत्वाचं असतं. मग मुलगी ही आगरी समाजाला कधीही जड झालेली नाहीये. आगरी कोळी समाज यावेळेला ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू निश्चितच बराचसा बाहेर होता, दुरून खेचण्याचा प्रयत्न केला गेला होता. 40+ मास्टर्स आपण पाहतोय रणधीर गडू. आज सकाळपासून चांगली कामगिरी जर कोणी केली असेल तर 40+ मास्टर्स यांनी चांगली कामगिरी केली सर्वच. 23 चेंडू 40 धावांची गरज. आता मात्र मैदानावरती संपूर्ण सावली आलेली आहे, जर थोडीशी घाई करा. चांगला चेंडू हवेमध्ये आहे, फ्लिक केलाय, क्षेत्ररक्षक त्या बाजूला नाहीये. नो मॅन्स लँड मधून चेंडू मात्र ट्रॅव्हल करेल, जोपर्यंत मिड विकेटचा क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेग बाउंड्री कडे येईल तोपर्यंत मात्र निश्चित 2 धावा मात्र इथं पूर्ण केले जातील. 2 धावांनी मात्र धावफलक थोडस हलत होईल. धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती, त्या म्हणजेच 11 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. एक गडी बाद आहे, धावसंख्या आहे 11 आणि धावसंख्येचं टार्गेट जे आपण पाहतोय ते म्हणजेच 49.
49 धावसंख्येचं टार्गेट आहे. एक तुल्यबल मॅच पाहायला मिळू शकते. तर उद्या वेळेवरती या मित्रांनो, आज खूप उशीर झाला. ऑफस्टमच्या बाहेर यॉर्कर फेकला होता, त्याला मात्र चांगला कट केलाय, तटावलाय चांगला. तोपर्यंत मात्र वाईडिश मिडॉनला चेंडू पकडला जाईल. फेकी चांगली केली गेली होती. मयूर ठाकूर थोडंसं कलेक्शन, खरं तर हे कलेक्शन कठीण असतं कारण फेकी स्टंपच्या आसपास झाली होती आणि तीही वेगवान फेकी पाहायला मिळाली. 2 धावा पुन्हा एकदा, हे खूप महत्वाचं असतं. जर धावा मोठ्या फटक्याने येत नसतील ना, तर एकेरी दुहेरीने मात्र तुम्हाला धावसंख्या चालवाव्या लागतात. ज्यावेळेला धावसंख्या चालत असतात त्यावेळेला गोलंदाजाला मग वेगळा विचार करावा लागतो. जर धावसंख्या आल्या नाही तर मात्र गोलंदाज तुमच्यावरती अटॅक करू शकतोय. याही वेळेला अगदी तेच क्षेत्र निवडलं गेलंय. पुन्हा एकदा 2 धावांसाठी पाहिलं जाईल का? ह्या वेळेला मात्र क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळालं. उचल चांगली, फेकी चांगली. कदाचित पंचांकडे पाहिलं जाते आशळभूत नजरेने, परंतु पाहिलं तर पॉपिंग क्रीज मध्ये सुव्यवस्थित पाहायला मिळतील ते म्हणजेच रणधीर कडू. षटकातील 4 चेंडूंचा खेळ झालाय. धावसंख्या आपण पाहतोय त्या म्हणजेच 14 अजूनही 20 चेंडू आणि 35 धावा. साईप्रीत लाईव्ह यांच्या माध्यमातून ही स्पर्धा चंदूजी वाघमारदादा यांच्या अतिशय जबरदस्त क्वालिटीची स्पर्धा कव्हर केली जाते. ऑफस्टमच्या बाहेर चांगला यॉर्कर पाहायला मिळाला. वाईडला अगदीच ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू, अशा पद्धतीचे चेंडू फेकणं गरजेचं आहे. बिंदी गेंद, डॉट चेंडू. खरं तर मी पुन्हा एकदा त्याच विषयावरती येईन या षटकाच्या अंती. उद्योग व्यवसाय खूप महत्वाचा आहे मित्रांनो. मग तुम्ही महिला बचत गट काढा, काहीतरी तरी नवीन करा, पण घरात किमान 2 उत्पन्न येणं गरजेचं आहे. एका उत्पन्नावरती घर चालणार नाही मित्रांनो, कारण आता मुलांची फी वर्षाला 1-1 लाख रुपये आहे शाळेची. कसं मॅनेज होईल एका उत्पन्नावरती? मॅचकडे जाऊया. ऑफस्टमच्या बराचसा बाहेर चेंडू, निश्चितच पंचांना मात्र इथं वाईट घोषित करावं लागलंय. गोलंदाजाला दंडित केलं जाईल. हा चेंडू पुन्हा एकदा फेकावा लागेल तर समोरच्या संघाला मात्र 1 धाव बहाल केली जाईल. धावसंख्या आपण पाहतोय 15. आतापर्यंत धावसंख्या बनल्यात 15, बनवायच्या अजूनही आहेत त्या म्हणजेच 49. फटका हवेमध्ये आहे. हा टायमिंग प्रॉपर आहे का? येस इट इज. इट्स अ स्टँड अँड डिलिव्हर. वंडरफुल सिक्स. तर या षटकाराने मात्र धावसंख्येला चांगला आकार आलाय. धावसंख्या आपण पाहतोय त्या म्हणजेच 21. 2 षटकांच्या अंती धावसंख्या 21 आणि टार्गेट जे आहे ते 49. अठरा चेंडू शिल्लक आहेत. 28 धावांची गरज. तर व्यासपीठावरती उपस्थित आपण पाहतोय रामजी मोकल असतील किंवा अनेकशी मान्यवर. काका, मी नेहमीच म्हणत असतो की आपल्या घरामध्ये एक उत्पन्न असून चालणार नाही. मग आज तुमच्या गावातील ज्या ज्या महिला भगिनी ज्या पद्धतीने व्यवसाय करतात, उद्योग करतात, मला बघून खूप आनंद होतो. कारण महिला ज्या ज्या वेळेला आपल्या गावासाठी एक चांगलं काम करत असतात, आपल्या घरासाठी चांगलं काम करत असतात, ते खूप महत्वाचं असतं. आणि नरेश दादा, आपल्याला सर्वांना माहित आहे एका उत्पन्नामध्ये काही होत नाहीये. आजकाल भरपूर अशी लहान मुलांची फी झाली. आपल्याला डॉक्टरचा खर्च भरपूर वाढलाय. मग नवऱ्याच्या पगारावरती किती विसंबून राहायचं, हे खूप महत्वाचं आहे. कौतुक करावं लागेल त्या सर्व महिला भगिनींचं. सचिन ठाकूर आलेत. यावेळेला मात्र आडव्या पट्ट्याने खेळण्याचा प्रयत्न. इथं मात्र द्वंद्व युद्ध पाहायला का मिळेल तर 40+ चे दोन्ही प्लेयर आहेत. मग निश्चितच रणधीर कडू असतील किंवा सचिन ठाकूर, दोन्ही 40+ चे प्लेयर आहेत. तर इथं मात्र युद्ध पाहायला मिळेल. आणि जयेंद्र पण 40+ आहे. येस, जयेंद्र ठाकूर सुद्धा 40+ आहे. तर एकमेकांसोबत खेळताना आज मात्र प्रीमियर लीग मध्ये एकमेकांच्या विरोधात आहेत. कॅच हवेमध्ये आहे. पॉइंटच्या मागे मात्र झेल जाऊन विसावलाय. 38 सर्कलच्या बाहेर चेंडू चाललाय अगदीच दण 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 क्षेत्ररक्षकाला चकवून. कदाचित हा चेंडू चाललाय आर पार, सीमा पार. हालाय चौकार. डेफिनेटली आपण पाहिलं तर
डीजे लैजेश, डीजे तेजस आणि डीजे निशांत यांच्या माध्यमातून चांगली गाणी. डीजे मुकेश. नया है, नया है पर छावा है, नवा आहे पण छावा आहे असं म्हणावं लागेल. यावेळेला मात्र चेंडू पाहिला तर वाईड आहे. वाईट गाईडलाईनला ही बाहेर चेंडू फेकला गेला होता, त्यामुळे मात्र पंचांना कोणत्याही प्रकारचा संदेह नाही. वाईडने मात्र धावसंख्या वाढतील, त्या म्हणजेच 27-27. यावेळेला चेंडू सरळ खेचलाय. एक धाव मात्र मिळेल. एका धाव्याने मात्र पाहिलं तर मंगेश मोकळा, जर मी जेव्हापासून कॉमेंट्रीला बसलो तेव्हापासून माझ्या दृष्टिक्षेपात काय आला नाही. आता मात्र आलाय मंगेश मोकळ माझ्या दृष्टिक्षेपात. माझा परम मित्र आहे मित्रांनो. आता मात्र स्टाईल बदलली, वेगळीच स्टाईल आहे. खोदून काढलाय चेंडू, इथे मात्र पूर्णपणे फसलाय. पंचांकडे पाहिलं जाते आशालभूत नजरेने. चांगलं विकेट किपिंग पाहायला मिळालंय. का हा आउट आहे की नाही, पंचांनी मात्र थर्ड अंपायरला रेफर केलंय. यस, चेक केलं जाईल. थर्ड अंपायर आपण यावर चेक करण्यासाठी वी हॅव अंपायर रिव्ह्यू फॉर थर्ड अंपायर चेक फॉर रन आउट. यस, चेक केलं जाईल की काय घडलंय. चेक केलं जाईल नक्की काय घडलंय. काय माहित आहे, नॉट आउट आहे कारण ती लाईन आपल्याला उधळलेली नाहीये. 50-50 आहे हा डिसिजन. त्याच्यामुळे आम्हाला बॅट्समनलाच त्याचा डाऊट द्यावा लागतो. डाऊट ऑफ द बेनिफिट हा कधी बॅट्समनला जातो, लक्षात ठेवा. पण ते विकेट किपरचं कौतुक करावं लागेल, जनक्षता दाखवली होती. आणि ती लाईन जर राखली असती ना, अजून आम्हाला क्लॅरिटी आली असती. खोलो टप्प्याचा चेंडू आहे. कव्हर मध्ये चेंडू मात्र तटावलाय जरूर. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालू आहे. प्रयत्न फसेल की पूर्ण होईल, काय घडेल. इथे मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय. तिसऱ्या धावेचाही प्रयत्न चालू आहे. आणि हे प्रयत्न कोणी केलेत तर ते 40+ मास्टर्स रणधीर कडू आणि जयेंद्र ठाकूर. 3 धावा धावून काढणं हे नवीन दमाच्या खेळाडूंना जमत नाहीये. तर 40+ मास्टर्सनी 3 धावा धावून काढल्यात, कौतुक करावं लागेल. अजूनही 13 चेंडू आणि 18 धावांची गरज. सचिन ठाकूर यांचं हे षटक आपण पाहतोय. आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली. 3 धावा या चेंडूवरती नाहक आल्या. फुलटॉस आहे, झेल आहे. आतमध्ये पकडला जाईल की नाही, एस मयूर ठाकूरनी मात्र झेल पूर्ण केलाय. महत्वाच्या क्षणी मात्र फलंदाज इथे बाद होईल तो जयेंद्र ठाकूर. वाजव. तर आदरणीय
श्री मदन शेठ ठाकूर यांचं इथं निश्चितच शुभागमन झालंय. मी नरेशजी मोकळ साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ आणि पवित्र असते आपण आदरणीय मदन शेठ ठाकूर यांचा आपण स्वागत सन्मान करूया. मी मदन शेठ ठाकूर यांना विनंती करतो की आपण टॉस बॉक्स मध्ये प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यावं. माननीय श्री मदन शेठ एकनाथ ठाकूर आपण स्क्रीनवरती पाहू शकतोय. ऑन स्क्रीन आपण पाहू शकतोय साईप्रेत लाईव्हच्या माध्यमातून माननीय श्री मदनजी एकनाथ ठाकूर उद्योजक नावेखाडी यांचा सन्मान होताना आपण पाहतोय. स्मित हास्य मदन शेठच्या चेहऱ्यावरती पाहतोय. थँक्यू मदन शेठ, आपण आलात, आपला अंतःकरणापासून आभार. मॅच मात्र रंगली. मॅच मध्ये मात्र अजूनही दोलायमान अशी स्थिती आहे. 12 चेंडू आणि 18 धावांची गरज. बारा चेंडू आणि 18 धावांची गरज म्हणजेच प्रति षटकाच्या मागे 9 धावांची गरज असणार आहे. नवीन गोलंदाज आपण पाहतोय. गोलंदाजी बोल्यावरती साईनाथ. यावेळेला पाहिलं तर फलंदाज रणधीर कडू मात्र जरूर एक धाव मिळेल. आणि नवीन फलंदाज जो आलाय तो 40+ मास्टर संघाचा संघ नायक नरेश कडू, परंतु पहिल्याच मॅच मध्ये थोडासा दुखापतग्रस्त झाला. नाहीतर भरपूर धावा पाहायला मिळाल्या असत्या. दुखापतग्रस्त झाला नसता तर. धावून धावा काढण्याची कला सर्वात जास्त कोणाकडे असेल ती नरेश कडूकडे आहे. 40+ मास्टर संघाचा संघनायक, एक जबरदस्त व्यक्तिमत्व, माझा मित्र नरेश कडू आलाय मैदानावरती. खोलो टप्प्याचा चेंडू आहे. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. अगदीच स्लॉग ओव्हर मध्ये ज्या पद्धतीची गोलंदाजी करणं अपेक्षित असतं, संघनायकाने जो विश्वास ठेवलाय साईनाथ यांच्यावरती, अगदीच त्याच ताकदीची त्याच धाटणीची गोलंदाजी आपण पाहतोय. पहिल्या 2 चेंडूंवरती फक्त 1-1 अशा 2 धावा मात्र खर्च केल्यात. 10 चेंडू 16ची गरज. ऑफ स्टंपच्या बाहेर पंचांनी मात्र वाईड घोषित केलाय. वाईड आहे तर वाईड दिला जाईलच. एक धाव मात्र इथं कमी होईल. धावसंख्या धावपटलावरती आपण पाहतोय 34-34. 10 मध्ये 15. मॅच बनते की काय? कधी गोलंदाज तर कधी फलंदाज, कधी गावधनी तर कधी गावदेवी. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक तैनात केला गेलाय. काय झालंय? पुन्हा एकदा झेल जमिनीला दान झालाय. आजच्या दिवसामध्ये जर झेल दान झालेले पाहिले असतील तर कमीत कमी 20 झेल सर्व संघांकडून दान झाले असतील. एवढ्या कॅचेस ड्रॉप झाल्यात, परंतु कॅच गेली आणि 2 धावाही मात्र एकच धाव ना, एक धावही मात्र इथे लगावली जाते. एका धाव्याने मात्र धावसंख्या आपण पाहतोय त्या म्हणजेच 35 षटकामध्ये 9 मध्ये 14. 9 मध्ये 14. आता मात्र दोन्ही संघांचे पाठीराखे निश्चितच उभे राहून मॅच पाहत असतील, कारण मॅच आता एका टेन्शन भऱ्या मुकाबल्यामध्ये आपल्याला आपण आलो. प्रसंग मात्र आता टेन्शन वाला आहे. दोन्ही संघनायक आई गावदेवी आणि गावधनी देवाचे समर्थक आपण पाहतोय. आता मात्र देव पाण्यात ठेवले जातील. म्हणजे संकट समयी आपण काय करतो? देव पाण्यामध्ये ठेवतो. चेंडू हवेमध्ये आहे, दूर गेलाय की नाही ते मात्र पाहिलं जाईल. अंतर मात्र गाठलं होतं, परंतु क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल. ऐन वेळीच अगदी जवळ षटकार जाईल की का असं वाटत असताना उंचीचा फायदा घेताना मात्र जबरदस्तरित्या चेंडू आतमध्ये ठेवण्याचं काम केलं. ऑफस्टंपच्या बाहेर चेंडू होता, त्याला मात्र तटावलाय जरूर. धावसंख्या 1 ने वाढेल. धावसंख्या 37 आहे. 49 चेस आहे. 1 to go. 7-12. 7 चेंडू 12 धावा. हा 7-12 कोणाच्या नावी लागेल? चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक त्या बाजूला वाईडिश मिडॉनला आहे. काऊ कॉर्नर क्षेत्रामधून चेंडू येईल. चांगली फेकी पाहायला मिळाली. तोपर्यंत मात्र अवघी 1 धाव मात्र जोडली जाईल. शेवटचं षटक. 6 चेंडू 11 धावांची गरज. चला घाई करा थोडीशी. पहिल्या षटकामध्ये आल्या त्या म्हणजेच 9, दुसऱ्या षटकामध्ये आल्या 12, तिसऱ्या षटकामध्ये आल्या 10, या षटकामध्ये अवघ्या 7 धावा आल्या. त्यामुळे मात्र शेवटच्या षटकामध्ये धावा वाचवायच्या आहेत. त्यात पाणी मैदानामध्ये पाण्याची व्यवस्था करा. चला घाई करा. क्षेत्ररक्षण करणारा संघ पाण्याची खरंच गरज आहे का?
6 चेंडू फक्त बाकी आहेत. भरपूर सावलीशी झालेली आहे. लवकर जा मित्रांनो पाणी घेऊन. 6 मध्ये 11 हव्यात. मैदानात गेलेलं पाणी बदलेल का क्रिकेटची कहाणी. आपण ऐकताय गव्हाणचा आवाज, राजकिरण कोहलीची वाणी. तोपर्यंत ऐकूया सुंदरशी गाणी. आजच्या दिवसामध्ये नावेखाडी प्रीमियर लीग मध्ये फक्त 6 मॅचेस खेळवल्यात. उद्या जर आपण 8:45ला रिपोर्टिंग नाही केली आणि जर 9 वाजता मॅचेस सुरू नाही झाल्या तर मात्र आपल्याला नाहक षटकं कमी करावी लागतील आणि षटकं कमी करूनही कव्हर होणं खूप कठीण होईल. त्यामुळे तुम्हाला जर चांगला खेळ पाहायचा असेल, चांगला खेळ खेळायचा असेल, सर्वांनी उद्या वेळेवरती या अशी विनंती असेल. 9 वाजता सर्वांना रिपोर्टिंग करायची, 8:45 वाजता सर्वांना रिपोर्टिंग करायची आहे. 9 वाजता खेळ सुरू झाला पाहिजे. शेवटचा गोलंदाज वर्षद. पहिल्याच चेंडूवरती वर्षदच्या मात्र नरेश यांनी मात्र हल्ला बोल केलाय. पहिल्याच चेंडूवरती आलाय लॉंग अँड स्ट्रॉंग दमदार षटकार. तर वर्षदनेही याच्या अगोदरच्या मॅच मध्ये पहिल्या चेंडूवरती काही धावा दिल्या होत्या. तदनंतर त्याच वर्षदने मॅच सेव्ह करून दाखवली होती. आता ही 5 चेंडूंमध्ये 5 धावा आहेत. छोटासा वर्षद आहे, उंचीही थोडीशी कमी आहे, वयही कमी आहे, परंतु पहिल्या मॅच मध्ये ह्याच वर्षदने शेवटच्या 3 चेंडूंमध्ये 2 धावा डिफेंड करून दाखवल्या होत्या. 5 मध्ये 5 हवे आहेत. संघाचा 40+ मास्टरचा कर्णधार नरेश आहे. काय घडेल. ह्याही वेळेला चेंडू चांगल्या पट्ट्यामध्ये घेतलाय. रडार मध्ये आल्यानंतर मात्र आलाय स्लॉट मध्ये, पाठवलाय पार्किंग प्लॉट मध्ये. विजयाची सलामी देणारा षटकार. इथे मात्र निश्चितच संघ पाहिलं तर गावदेवी संघ षटकाराने मात्र विजयश्री गाठलाय.